कॅनडा सरकारने ना पेरोलसाठी एक नवीन सॉफ्टवेअर आणलं होतं, पण ते इतकं खराब होतं, त्याच्यामध्ये ग्लिचेस होते की हजारो लोकांना वर्षानुवर्षे योग्य पगारच मिळत नव्हता. एवढे त्याच्यामध्ये चुकीचे कॅल्क्युलेशन्स होते. एका चुकीमुळे IT प्रोजेक्ट जो होता त्याने $2 बिलियन नुकसान करून टाकलं कॅनडा सरकार. नमस्कार, मी अविनाश साठे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. कॅनडा सरकारने ना फिनिक्स पेरोल सिस्टीम इम्प्लिमेंट केली होती आणि हे करताना फ्रंटलाईन एक्सपर्ट्सना काढून टाकलं, जे की पगाराचं कॅल्क्युलेशन करायचे. ते म्हणले आता हे सगळं नाही, आता सगळं सॉफ्टवेअर वरती होईल. आणि त्याची इनसफिशियंट टेस्टिंग झाली होती. कुणी त्याला व्यवस्थित टेस्टच केलं नव्हतं. डायरेक्ट सॉफ्टवेअर राबवायला चालू केलं. 2016 मध्ये सिस्टीम फेल झाली आणि वर्षानुवर्षे इश्यूज चालूच राहिले. लोक म्हणायचे पगार जास्त आली, कोणी म्हणायचं कमी आलं आणि सरकारला यासाठी $2 बिलियन पेक्षा जास्त खर्च आला. आणि हे आजही एक निगेटिव्ह केस स्टडी आहे सॉफ्टवेअर पेरोल सिस्टीमसाठी. तुमच्या कंपनीत पण मोठ्या IT इम्प्लिमेंटेशन घाईने होतात का? पटापटा कुठले पण सॉफ्टवेअर्स येतात आणि लगेच तुम्हाला चालू करायला सांगतात आणि मग एरर्स यायला चालू होतात. तर इथून शिकू शकतो कोणतीही सिस्टीम इम्प्लिमेंट करताना त्याचं थरो टेस्टिंग होणं गरजेचं आहे. युजर फीडबॅक्स आणणं गरजेचं आहे. पायलटिंग करणं गरजेचं आहे. पायलट प्रोजेक्ट छोट्या काही लिमिटेड लोकांवरती त्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. गो स्लो टू गो फास्ट हा मंत्र वापरणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम नीट समजून घ्या, युजर्सला ऐका आणि त्यानंतरच त्या सॉफ्टवेअरला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीचं ऑटोमेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा IT सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन तुम्हाला जर तुमच्या कंपनीमध्ये आणायचं असेल किंवा अशा प्रकारची कुठली ट्रेनिंग जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये आणायची असेल तर ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सेशन फॉर युअर टीम.